ज्या माशाचं पोट फाडलं ते मासा विचार करत होता माझं पोट फाडणारा कोण आहे. त्याला शोधण्यासाठी त्याला उशीर झाला. तो मासा पोहत 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 पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये आला. चंद्रभागेमध्ये आला आणि पांडुरंगाला बघितलं. पांडुरंगाला बघितल्याच्या नंतर मासा म्हणला, तूच आहेस का माझं पोट फाडणारा. जीच माशानं उडी आणली ती पांडुरंगाच्या कानात. त्याचं नाव आहे मोठे कोंड. इतका हा झालेला इतिहास आहे. बऱ्याच जणांना हे माहित असेल, कारण सर्व अनुभवी मंडळी आहात, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. विष्णूला कळालं ज्याचं आलंय आपल्याकडं त्याची त्याला परत देऊन टाकावं नको हे ज्ञान. मला कळालं की आपल्याला हुंकार झाला. शंकराकडे हे ज्ञान परत देऊन टाकलं. शंकरानं ज्ञान घेतलं, पण शंकर इथून त्या मंदिरा इतके गेले आणि परत वापस फिरले. विष्णूला कळालं 100% आता आपली परीक्षा घेणार. कळालं की परीक्षा घेणार आहे, परीक्षेमध्ये पास व्हायचे नेमकं काय करावं लागेल. शंकरानं परत ज्ञान ते देऊन टाकलं. आता विष्णूनं गहिनीनं हे ज्ञान स्वतःजवळ ठेवलं नाही. हे ज्ञान आता गहिनीनं काय केलं माहितीये का, जे ओरिजिनल गहिनी होते हे गुफेमध्ये बसले आणि गहिनीच पण रूप धारण केलं वाघाचं. ज्यावेळेस ब्रह्मागिरी पर्वताची, नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मागिरी पर्वताची, त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यात ब्रह्मागिरी पर्वताची ज्यावेळेस प्रदक्षिणा करत होते त्यावेळेस निवृत्ती दादांच्या मागे काय लागला, वाघ लागला. गहिनी रूपी वाघ निवृत्ती दादांच्या मागे लागला. वाघ काहीच करत नव्हता, नुसता भेडवायचा. भेडवीत 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 त्या निवृत्तीनाथांना त्या वाघानं गुफेमध्ये आणलं. जसं गुफेमध्ये आणलं तसं सगळं गहिनींना जेवढं ज्ञान होतं ते सगळं निवृत्तीनाथांना देऊन टाकलं. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचं जे घर आहे ना हे शेजारी असलं पाहिजे महाराज. तर तुम्ही मला सांगा, गायन करणं, पकवाज वाजवणं हे अवघड म्हणजे कीर्तन करणं सोपं आहे का? सोपं आहे कीर्तन करणं. काही काही गावाला कीर्तन केलं तर तिथं गायक नसतात आणि वादक नसतात महाराज. एका गावाला मी कीर्तन केलं तिथं गायक नाही वादक नाही, टाळ घेऊन मागं दोघंच उभा. मी म्हणलं मी पुढं म्हणतो तुम्ही मागून उठला. ते दोघं उठले मला सुचलाय.
गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे चांगले असले पाहिजे. मी अभंग घेतला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. मागचा म्हणणारा काय म्हणला माहिती का? शिव भोळा चक्रवर्ती तुही माय मुली चुलती. बघा काय करायचे सांगा बरं. म्हणणारे गाणारे ऐकणारे सगळे जर चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काहीच उपयोग नाही. एका जणानं माझ्या कीर्तनामध्ये सूर लावला, बरं मला सूर लावला तर 2 तास त्यानं तोंड वाशिलं. 2 तास तोंड असंच होतं. तेवढ्या चिमणी तोंडात गेली नाडी घेऊन बाहेर आली. बघा काय करायचं मला सांगा. गायन करणं काही सोपं आहे का? सोपं नाही. कथा वाजवणं सोपं आहे का? सोपं नाही. म्हणजे कीर्तन करणं सोपं आहे का? कीर्तन करणं सुद्धा सोपं नाही. कीर्तन करणं सुद्धा फार अवघड आहे. इथं उभा राहिलं पुढची पब्लिक बघितली की मांड्या सुद्धा इथं इथं बोलतात. काय बोलावं काय सांगावं. कीर्तन करणं सुद्धा सोपं नाही. महाराज आमच्या गावामध्ये एक नवीन सरपंच झाले. शाळेमध्ये 15 वर्ष भाषण करण्यासाठी भाषण करण्यासाठी उभं राहिले. सरपंच साहेबांनी सुरू केलं. आज 15 ऑगस्ट आहे. आज 15 ऑगस्ट आहे. कारण आज 15 ऑगस्ट आहे. सुरू केलं भाषण. सगळे शिक्षक एका रांगेमध्ये उपस्थित आहे. कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळ्या मुलांनी एकसारखा ड्रेस घातलेला आहे. कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळी मुलं एका रांगेमध्ये उपस्थित आहेत. कारण आज 15 ऑगस्ट आहे. मी म्हणलं सरपंच साहेब 15 ऑगस्ट आहे पण का म्हणून ते तरी सांगा. सरपंच काय म्हणे माहिती का? काल 14 ऑगस्ट होता म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. बोलणं सुद्धा सोपं नाही. एका गावात कीर्तन झालं. कीर्तन झाले आभार मानायला उठला. ते काय म्हणलं माहिती का? आज महाराजांनी कीर्तन खूप छान केलं आहे बरं का. म्हणून गावच्या वतीनं व माझ्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. सोपं आहे का महाराज? बोलणं सुद्धा सोपं नाही. प्रत्येकाला बोलणं सोपं वाटतंय. बोलता सोपे वाटते. करणं फार अवघड आहे. महाराज सांगतात जीवनामध्ये आलात ना ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जा. कळालं सगळं ज्ञान पार्वती माताला सांगितलं होतं. सगळं पार्वतीकडून विष्णूकडे गेलं. विष्णूकडून बहिणीकडे गेले. बहिणीकडून निवृत्तीनाथांकडे गेलं. निवृत्तीनाथांनी स्वतःजवळ ज्ञान ठेवलं नाही. हे सगळं माऊली ज्ञानोबारांना देऊन टाकलं. ज्ञानोबारांनी हे ज्ञान स्वतःजवळ ठेवलं नाही. हे सगळं जगाला देऊन टाकलं. पण शंकराचं वर्णन करून दिलं. प्रभू तुम्ही महिषाची मुक्ती. शंकराचंच वर्णन करून तुम्हाला मला हे सगळं ज्ञान दिलं. पण तरी सुद्धा आज सुद्धा आपले तुमचे आम्ही भांडण चालेल. आम्ही उभ्या दंडाचे आणि आम्ही मला आनंद वाटला इथं आल्याच्या नंतर की सप्त्यामध्ये तुम्ही नाव एक फार गोड दिले. काय नाव दिलंय वर? सर्व धर्म. लक्षात ठेवा. कारण तुम्ही आम्ही सर्व एकत्र. तुम्ही आम्ही सर्वजण एक आहे. वारकरी संप्रदायामध्ये जातीचा धर्माचा भेद अवहेलना करायला साधू संतांनी नाही सांगितलंय. साधू संतांकडे जर बघितलं तर वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला आलेले साधू संत आहेत. कबीरदास महाराज मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले बरोबर. सावतामाळी ते माळी समाजामध्ये जन्माला आलेले. अशा बऱ्याचशा जातीमधले संत साधू संत जन्माला आलेले बघा. महाराजांनी जातीभेद करायला नाही सांगितलं. हा जातीभेद जर कोणी केला असेल तर हा जातीभेद करणारे तुम्ही आम्ही सर्वजण. पण लक्षात ठेवा महाराज सांगतात हरी हरा भेद नाही नका करू वाद. हरी आणि हरा या शब्दामध्ये विचार जर नीट निरीक्षण करून जर केला तर याच्यामध्ये जर आड जर काय असेल तर फक्त एक वेळांची आड आहे. त्याच्यामुळे महाराज सांगतात जीवनामध्ये आलात ना तर कुठल्याच प्रकारचा भेदभाव करू नका. या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जायचंय. मनामध्ये भाव ठेवा. मनामध्ये निष्ठा ठेवा. मनामध्ये जर भाव असेल मनामध्ये जर निष्ठा असेल तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. एका जणांना सांगितलं महाराज देवाकडे तर जायचंय. जगाच्या चालक मालकाची भगवंताची तर भक्ती करायची पण नेमकी कशी करावी. त्या नेमकं देवाकडे कसं जावं तर महाराजांनी अभंगाच्या
नका. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करा. मग महाराजांनी सांगितलं नाम संकीर्तन साधन पैसोपे आमसोड असतील पापे जन्मांतरीचे. जीवनामध्ये आलाप करायचं जर काय असेल तर नामाचं कीर्तन करा. या संसारामध्ये प्रपंचामध्ये राहू नका, काही उपयोग नाही. हा संसार हा प्रपंच जर कसा असेल तर हा काहीच कामाचा नाही. महाराज सांगतात कलकटो तो संसार आणि येते सार भगवंत. प्रमाणाशिवाय मी बोलणार नाही, पुरावेशिवाय मी बोलणार नाही. त्याला पुरावे तू म्हणतात महाराज तुमचं लग्नच झालं नाही, संसाराच्या प्रपंचाच्या लई उचापते करायला. पण माझ्याकडे प्रमाण आहे, प्रमाणाशिवाय मी कधीच बोलत नसतो. चोपदारीकडे लक्ष द्या जरा, पुढे या थोडस. हा लग्न झालंय का? झालं. मला सांगा कीर्तनात आनंद आहे का घरी आनंद आहे? कीर्तनात. संसार करण्यात आनंद आहे का कीर्तन करण्यात आनंद आहे? इथं जेवढी मजा तिथं आहे का? नाही. मग कीर्तन झाल्या कुठं जाणार आहे? संसार प्रपंच आहे म्हणून करायचं आहे. भगवंताचं नामचिंतन असून सुद्धा लोक करत नाही, ही फार मोठी शोभा केलं पाहिजे महाराज. भगवंताचं नामचिंतन संसारात प्रपंचामध्ये काही नाही महाराज. हा संसार प्रपंच जर कसा असेल तर काहीच कामाचं नाही. अवघड आहे. एक जण असा बारीक कठीण करून आला, बारीक कठीण करून आला की बायकोकडे गेला. बायकोला काय म्हणला माहिती का? ग आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असं. काय म्हणला ते बायकोला? आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असं. बायको काय म्हणली माहिती का? चप्पी करून इच्छे ना पाळण्यातले दिसला असता. काही खरं नाही महाराज, अवघड आहे महाराज. या संसाराच्या प्रपंचाच्या कधी उचापत्या करू नका, लक्षात ठेवा. आणि ज्याची त्याची बायको, प्रत्येकाची बायको ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भाषेत शिकवतच असते महाराज. प्रत्येकाची बायको. हा वकिलाची बायको म्हणते हा तुमचा निकालच लावतो, बरोबर आहे का नाही? शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात फवारणी. नाव्याची बायको म्हणते तुम्हा केसानं गळा कापला. पप्पाची बायको काय गपची बसती का? दादा तुमचं झालंय नाही ना, काही चिंता करायची गरज नाही. आम्ही दोघं पिपळा खाल्ले म्हणजे त्याच्यामुळे याचा काहीच आपल्याला. पप्पाची बायको बी गपची बसत नाही. पप्पाची बायको म्हणते थापा मारू नका. बरं गायनाचार्याची काय गपची बसती का? किती गोड चालायची घरी जायचं आणि घरी गेल्याच्या नंतर म्हणायचं भाग. चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये एवढे गोड चालायली बायको म्हणते ग बसा. लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे, तुम्ही गपरा, मला काही समजत का महाराज? बरं कीर्तन करायची बायको गपची बसती का? कीर्तन करायची बायको सुद्धा गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काहीच सांगत नाही. बघा संसार प्रपंच फलकट आहे, काहीच कामाचं नाही. आता तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही सगळे कीर्तनाला उपस्थित आहे. बघाच घरी जायचं आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोला वजनात म्हणायचं जेवायला वजनात म्हणायचं. बायको वाढणारच. तुम्ही असं मिळी म्हणता एक पिलू जेवायला वाढतेस का? कशाला वाढ? वजनात म्हणा बायको जेवायला वाढणारच. आणि एवढं जरी वजनात म्हणून बायकोनं जर जेवायला वाढलं नाही तर जे होईल ती पण अशा करायच्या, बाहेर जायचं निपार बोटाचा जोडा घ्यायचा आणि खन खन पायात घालायचा, भावे घेऊन यायचा. कारण मला माहिती तुम्ही तुमच्या बायकोला मारू शकत नाही. कारण बायकोला मारण्यासाठी मिशा ठेवाव्या लागतात. सध्याच्या काळात मिशा कोणच बंद झाले. बायकाच मेहनत आणि मिशा काय हात बुडवायच्या. काही करून राहिलेलं नाही महाराज. संसार आहे प्रपंच. या संसाराच्या प्रपंचाच्या कधीच नादाला लागू नका. किती काटकसरीने संसार करा. त्या संसारात प्रपंचात माणूस भिकाला किती संसार काटकसरीने करा. ऐका एकदा आम्ही मुंबईला कीर्तन चालू होतो आणि मुंबईला कीर्तन जात असताना नाही चालू चालू समोर या आवाज येत नाही का? आवाज वाढवायचा. माझा आवाज येत नाही का? येतो ना? बरं काय चाललं होतं आपलं? मुंबईला चाललं होतं. हे असं माझ्या ध्यानात नाही. मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला 1-1.5 महिन्यापूर्वी. ध्यानात राहिलं मला दिसाना. बघा चिल्लर तर दिसानच मला. 20 नोटा दिसायला. 20 नोटा तरी बघा 20 नोटा दिसायला मला. लक्षात ठेवा. बरं तरी झालं तुम्ही सांगितलं महाराज. असंच एका गावाला कीर्तन गेलो, तिथं विचारलं काय चालू होतं आपलं. तिथली बाई उठली उठली असा माईकचा दांडा हातात घेतला आणि मला डायरेक्ट म्हणली महाराजा आम्हाला माहित असतं तर तुला कशाला आणलं असतं. त्याच्यामुळे मी विचारणंच बंद केले. ते डायरेक्ट म्हणली म्हणजे पैसे तू घेतो रान बटेनं घेतो का? विचारणं बंद केले मी. लक्षात ठेवा. आम्ही मुंबईला कीर्तन चालू होतो. मुंबईला कीर्तन जात असताना आता तिकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती ट्रॉफिक किती असते. ट्रॉफिक लागली. त्या ट्रॉफिक मध्ये एक भिकारी भीक मागण्यासाठी आला. आमच्या दिग्विजय महाराज ज्या साईडने बसलेले त्या साईडची त्यांना अशी काच वाजवली.
काच वाजवली. दिग्विजय महाराजांना काच खाली घेतली. त्या भिकाऱ्यानं त्या दिग्विजय महाराजांना पैसे मागले. दिग्विजय महाराजांनी प्रमाणे पणानं खिशातले 5 रुपये काढले, त्याच्या हातामध्ये देऊन टाकले. तो भिकारी पुढे गेला आणि परत माघारी आला. ज्या साईडला दिग्विजय महाराज बसलेले त्या साईडची परत त्या भिकाऱ्यानं काच वाजवली, काच खाली घेतली. मी सांगतोय काय माहितीये का, संसार प्रपंच किती जरी काट कचरीनं केला तर त्याच्यामध्ये माणूस भिकालाच लागतो. मी ते सांगतोय, फक्त लक्ष देऊन ऐका बरं का, तरच कळत. लक्ष देऊन जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्या डोक्याच्या वरून नाही, ह्या मंडपाच्या वरून जाईल. फक्त तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागेल. भिकारी पुन्हा नंतर आला. पुन्हा नंतर दिग्विजय महाराजांना 5 रुपये मागू लागला. दिग्विजय महाराज म्हणले आधीच 5 रुपये दिले, पुन्हा नंतर काय करायचे. ते भिकारी काय म्हणलं माहितीये का, महाराज आधीचे 5 आहेत ते माझ्यासाठी आणि दुसरे जे देणार आहे ते माझ्या मैत्रिणीसाठी. दिग्विजय महाराज म्हणले कमाल आहे, भिकाऱ्याला सुद्धा मैत्रिणी असतात का. काय म्हणले दिग्विजय महाराज, कमाल आहे म्हणले, भिकाऱ्याला सुद्धा मैत्रिणी असतात का. ते भिकारी काय म्हणला, महाराज तिच्यामुळेच भिकाला लागलोय. काहीच खरं राहिलेलं नाही महाराज. संसारामध्ये प्रपंचामध्ये किती जरी संसार प्रपंच काट कचरीनं केला तर याच्यामध्ये अवघड असतंय. जीवनामध्ये संसार करत असताना, प्रपंच करत असताना फलकट तो संसार येते सार भगवंत. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. जे संसारात आहात, प्रपंचात आहात, त्यांनी तरी निदान सुखाचा विचार करू नका. कारण संसारामध्ये प्रपंचामध्ये नुसतं काय असेल तर नुसतं जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. महाराज सांगतात विषय हा चालला होता, मुद्दा हा चालला होता. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन करा मुखानं हरीचं गुण गा. जर तुम्ही कीर्तन केलं, जर मुखानं हरीचं जर गुण गायलं तर तुमच्या जीवनामध्ये किती जरी बाधा आली तर तुम्हाला काहीच होणार नाही. मग काही रोहे बाधा आणि काम दुर्जनाची क्रोधा. प्रत्येकाला असं वाटतं की देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं. तुम्हाला मला जर असं वाटत असेल देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं, तर त्याच्याकरता सुद्धा तुम्ही सुद्धा जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जाणं गरजेचं आहे. मुळातच कीर्तनामध्ये विनोद नसावा बाबा. कीर्तन हे विनोदासाठी नसलं पाहिजे. पण आता लोकांचा ऐकण्याचा फार दृष्टिकोन बदलला आहे. परमार्थ करण्याचा दृष्टिकोन लोकांचा एवढा बदलला. थोडस बोलू का थोडस. चिंता करायची काहीच गरज नाही. देगलूर जवळ आहे त्याच्यामुळे मी बोलतो मला. कारण आपण सर्वजण जर कोण असतो तर चंद्रशेखर महाराजांच्या, देगलूरकर महाराजांच्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाईक आहोत. कीर्तनामध्ये मुळातच विनोद नसावा. कीर्तन हे विनोदासाठी नसावं. ते म्हणतात महाराज कीर्तनामध्ये विनोद नसावा. तुम्हीच म्हणता राहून तुम्हीच विनोद करता. एक गोष्ट लक्षात ठेवा, मवा पडल्या फवारा हाणावच लागतो. बरोबर आहे का. पण फवारा हाणल्यावर किडी मरावी. काय म्हणतो, फवाऱ्यातून जर किडी निघत असतील तर फवारा म्हणून का उपयोगी सांगा बरं. वारकरी संप्रदाय जर बघितला तर आपला वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. वारकरी संप्रदाय जर बघितला तर वारकरी संप्रदाय फार महान आहे. एवढा मोठा वारकरी संप्रदाय, पण मुळातच वारकरी संप्रदाय ज्ञानाची खोली फार कमी बाबा. संप्रदाय अगदी मोठा आहे पण मुळातच ज्ञानाची खोली जर बघितलं तर ही फार कमी. जसं की महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे दादा, कुणी सांगू नका, तू सांग. क्षेत्रफळाने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे, नाव काय, कितीला आहे तू सांग बरं. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे. होय मोबाईल कितीला कोणता जिल्हा मोठा काय कर माहितीये तू तरी मला चपला लहान नाही तर बोला. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे, बोला. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा जर कोणता असेल तर अहमदनगर आहे. क्षेत्रफळाने फार मोठा, नाव बदलतं अहिल्यानगर झालं. बरोबर आहे. ऐका, क्षेत्रफळाने जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर हा फार मोठा जिल्हा आहे. मग महाराज नगरपेक्षा अनेक जिल्हे मोठाले नाहीत का. नांदेड बघितलं तर ही सिटी फार मोठी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये, आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये येऊन बघा, आमचा पुणे जिल्हा पण सिटीमध्ये फार मोठा आहे. पण क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जर जिल्हा कोणता असेल तर तो म्हणजे नगर आहे. त्यामुळे महाराज सांगतात जसं वारकरी संप्रदाय क्षेत्रफळाने फार मोठा आहे पण ज्ञानाची खोली
ही माणसाच्या ज्ञानाची खोली ही वारकरी संप्रदायामध्ये फार कमी आहे. माणसाला ज्ञानाची खोली काय आहे हे मात्र अगोदर कळणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय काय, वारकरी संप्रदाय कसा आहे, वारकरी संप्रदायाचा उगम कुठून आहे, वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठं नाही ते पुढं सांगून तुम्हाला आम्हाला कळणारच आहे. पण जीवनामध्ये आल्याच्या नंतर या जगाच्या चालक मालकाकडं या भगवंताकडं जर जायचं जर असेल तर वारकरी संप्रदाय मुळातच काय ते तुम्हाला आम्हाला अगोदर कळून ठेवायला नका. इकडे लक्ष द्या. पाऊस काही येणार नाही, काही चिंता करायची गरज नाही. फक्त इकडे लक्ष देऊन नीट ऐका. कारण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय देवाकडे जर जायचं असेल तर मनामध्ये भाव ठेवून जावं लागतं, मनामध्ये निष्ठा ठेवून जावं लागतं. बाबा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. घरी करमत नाही म्हणून कीर्तनामध्ये टाइमपास होतो म्हणून सुद्धा बरेचसे जण येतात कीर्तन ऐकायला. कीर्तन म्हणजे काय टाइमपास आहे का? कीर्तन हे टाइमपासासाठी ऐकत असतात का? कीर्तन हे टाइमपास साठी नसतो महाराज. चार माणसं काहीतरी सुधरावे. मी एक तुमच्यातलाच येत आहे. फक्त साधू संतांचं वाङ्मय मी तुमच्या पुढे मांडतो याच्यामुळे आज मी येत आहे. फक्त साधू संतांचं वाङ्मय. साधू संतांकडे जर बघितलं तर माणसाच्या जीवनात जर बदल जर करायचा असेल तर एक मी फक्त साधू संत आहे. जीवनामध्ये तुमच्या आमच्या बदल करू शकतात. ज्ञानोबाराय कोणी होऊ शकत नाही त्या भानगडीत कधी पडू नका. जगद्गुरु तुकोबाराय कोणी होऊ शकत नाही त्या भानगडीत कधी पडू नका. पण निदान साधू संतांचे विचार तुमच्या आमच्या डोळ्यासमोर घेऊन तर जगा या जगण्याला खरा अर्थ आहे. काय बोलते महाराज माऊली ज्ञानोबाराय तुमच्या ज्ञानोबारायला माहीत पडत दादा ज्ञानींचे राजे सदाकांचे व्यवहार योग्यांची माऊली अनाथाची माय कैवेल चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानींचे राजे म्हणजे माऊली ज्ञानोबाराय. आळंदीला जाऊन बघा. आम्ही त्या आळंदीमध्ये राहतो. साधकाला ज्ञानोबारायशिवाय कुणी नाही आणि त्या साधकाला शिवाय ज्ञानोबारायशिवाय कुणी नाही. आणि ज्ञानोबारायांना पुन्हा साधकाशिवाय कुणी नाही. एखादा साधक जर ज्ञानोबारायांच्या समाधी समाधी सुद्धा त्या साधकाकडे बघून गदगद हसते. ही ताकद कशामध्ये असेल ना तरी ताकद फक्त माऊली ज्ञानोबारायांना. फक्त कसा असावा फक्त सुद्धा कसा असावा. आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे ना. महिला मंडळ ज्ञानेश्वरी पारायणाला कोण कोण बसतात हातवरती करा बरं. पारायणाला कोण कोण बसलेला हातवर करा. हातवर करत रामाला मोजायचे ना. पुरुष मंडळापैकी कोण आहे करा हातवर. ज्यांनी ज्यांनी हात वर केले ते सोडतात. बाकीचे सगळे भारत देशातलेच आहेत ना. ज्ञानोबारांनी एवढा मोठा ग्रंथ ज्ञानोबारांनी एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी तुम्हाला मला देऊन दिलाय. बाकी लक्षात ठेवा गीतेचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारांना माहित होतं गीता ही संस्कृत आहे हे बऱ्याच जणांना कळणार नाही. याच्याकरता गीतेचा सार म्हणजे माऊली ज्ञानोबारांनी काय जर दिले असेल तर माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली. कशाकरता तर माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी काहीतरी बदल व्हावा याच्याकडे. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचून बघा. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी जर वाचली ना तर असं वाटतं की साक्षात माऊली ज्ञानोबाराय तुम्हाला मला बोलतात की काय. फक्त ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी जीवनामध्ये आलात ना तर एकदा माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचा. जन्माला आलात ना तर तुमचं आमचं सार्थक. तिथं बसलेले ते कुणी बाहेर जाऊन आलेलं नाही ना. आलेले असतील तर काही चिंता करू नका. पाऊस येणार नाही. जागेवरून कुणी उठू नका. हे तुम्हाला सर्वांना नम्रतेशी विनंती. ज्याला जायचं असेल त्यांना जाऊ द्या. बाकीच्यांनी फक्त कीर्तनामध्ये विक्षेप करू नका. बाकीच्यांनी इकडे लक्ष देत चला. माझ्याशी बोलत चला. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी एकदा वाचून बघा. जीवनामध्ये जन्माला आलोत ना तर तुमचं आमचं सार्थक झाल्याशिवाय येणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांकडे जा. शांतीब्रह्म पैठण निवास एकनाथ महाराज तुम्हाला मला सर्वांना माहित आहे. नाथ शिष्टी आता जवळ आलेली. एकनाथ महाराजांकडे कधीतरी जाऊन बघा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज होते. मुस्लिम समाजाचा माणूस नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा ठुंकला. पण नाथ महाराजांनी प्रसाद देऊन मुक्त केला. येऊन अंगावर ठुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. हा बदल जर कुठं होत असेल तरी फक्त साधू संतांच्या जीवनामध्ये बदल होतो. साधू संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये बदल होतात. कारण अगोदर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी
अभंगाच्या तुझे चरणात मला सांगतात मग करावं लागेल. काय करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. जर तुम्ही कीर्तन केलं, जर मुखाने हरीचं जर गुण गायलं तर मला सांगतात मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाचे क्रोधा. तुम्ही आम्ही देवाकडे काय जर मागणं मागत असतो तर देवाकडे एवढंच मागणं मागतो, देवा मला सुखी ठेव, देवा मला समाधानी ठेव. तुम्हाला मला जर असं वाटत असेल देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं, तर याच्याकरता तुम्हाला देवाकडे जाणं गरजेचं आहे. पण मनामध्ये भाव ठेवून, मनामध्ये निष्ठा ठेवून. कारण देव जर मुखेला कशासाठी असं होतं, थोर प्रेमाचा मुखेला. देवाला जर द्यायचं जर काय असेल तर प्रेम द्यावं, भाव ठेवा, निष्ठा ठेवा. तुमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख होणार नाही. काहींच्या जीवनामध्ये जर दुःख आलं तर देवावरती कधीच नाराज होऊ नका, कारण देवानं तुम्हाला दुःखी ठेवलेलं नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधी सुख येतंय कधी दुःख येतंय ना, तर माणसानं केलेलं कर्माचं फळ आहे. माणसानं कर्म करत असताना चांगलं करा. सुरुवातीलाच मी प्रमाण दिलं तर केले कर्म झाले त्याची बोगा आले आणि उपजले मेले ऐशे किती. माणसाच्या जीवनामध्ये माणसानं जसं कर्म केलं तसा मनुष्य वागणार आहे. फक्त कर्म करत असताना चांगलं करा. ऐका, जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला मला माफ करल, पण मनुष्यानं केलेलं कर्म, हे मनुष्याचं कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही. त्याच्याकरता कर्म करत असताना मनुष्यानं कधीही कर्म करत असताना हे मात्र चांगलं करा. कर्म जर करायचंय ना तर कर्म मात्र चांगलं करा. महाराज कर्म 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 म्हणजे काय? चालताना, बोलताना, वागताना तुम्ही आम्ही जर काय करत असतो तर सगळे कर्मच करता. आनंद इथे महाराज, इथला आनंद कधीतरी घेतला पाहिजे. इथं जेवढी मजा, इथं जेवढा आनंद आहे ना ती नाही. त्याच्यामुळे महाराजांनी सांगितलं स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. आम्हाला जन्म कुठं भेटावा तर या मृत्यू लोकामध्ये जन्म भेटावा. कारण सगळा आनंद जर कुठं असेल तर इथं आनंद आहे. एकदा नरदेहाची प्राप्ती झाली ना, तर एकदा नरदेहाची प्राप्ती झाल्याच्या नंतर पुन्हा 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 असं वाटतं की आम्हाला नरदेह कधी भेटेल कधी भेटेल. कारण परत 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 पुन्हा नंतर ह्या विषय भेटणार नाही. माणसानं जगत असताना आनंदानं जगावं, प्रेमानं जगावं. माणसाचं आयुष्य फार छोटं आहे. 2 दिवसाचं 1.5 दिवसाचा विषय. एक घास हातात आणि एक घास तोंडात. एक घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. हे सगळं हातात जर कोणाचं असेल तर वृक्षाची पाने आणि हलेजाची सत्ता. वृक्षाचं पान हलवायची सत्ता जर कोणाच्या हातामध्ये असेल तर ती फक्त जगाच्या चालक ईश्वर विभूती. मरणाआधी सावध भावे कीर्ती पुरोनी मरावे. तुका म्हणे एका मरणची सरे आणि मुक्त मचिवरे कीर्ती मागे. तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गाची निशाणी. या जगण्याला खरा अर्थ आहे. माणसानं जगत असताना असं जगा की गेल्याच्या नंतर सुद्धा 4 माणसाने आदरण नाव घेतलं पाहिजे. भाग्य महाराज आमचं किती मोठा कोरोनाचा काळ आलता बोला, किती मोठा. एवढा मोठा कोरोनाचा काळ होता. या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक गेले, पण तुम्ही मला सांगा आज जेवढे तुम्ही आम्ही कीर्तनाला उपस्थित आहेत आपल्यामधून एखादा तरी गेलाय का? गेलाय? उपकार कोणाचे महाराज? देवाचे उपकार आहे, जगाच्या चालक मालकाचे उपकार आहे. देवाकडे जाऊन देवाला कधीतरी हात जोडून सांगा देवाला, देवा बरे झाले आजी बरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी. वाचून आलो येतवरी आणि मुरले तुझे हरी तुम्हा सर्व. जेवढं आयुष्य उरलंय का तेवढं सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करायचे. म्हणजे या जीवनामध्ये काही राहिलेलं नाही. माणसाचं आयुष्य हे फार छोटं आहे. जगत असताना चांगलं जगा, प्रेमानं जगा. आणि कोरोनामध्ये काय झालं माहितीये का? रोग होऊन कमी मिली, भीतीनं सगळ्यात जास्त गेली. बरोबर आहे का नाही? कारण सरकारनं नियमच तसा काढला होता, खोकला की ठोकला. त्याच्यामुळं काही काही जण खोकला दाबू दाबू मेले. म्हणून सुद्धा मेळ लागत नव्हता महाराज. आणि एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून तुला आता भेटलंय हे पुन्हा भेटेल का नाही काही भरोसा नाही. निस्वार्थ सांभाळणारा जगाचा चालक मालक आहे. स्वार्थापोटी सांभाळणारे संसारातले प्रपंचातले जन हे सुखाचे दिल्या घेतल्याची अनंती हे काळाची नाही कोणी. अंत काहीच कोणी नाही. बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाची सगळे सोयी सगळे जे सांभाळणारे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे काका मामा दादा म्हणणार आहे. पण एकदा जर का आपल्या जवळचं सर्व काही संपलं ना तर कोणी कोणाचं नाही. निस्वार्थ सांभाळणारा फक्त कोण असो तर हा जगाचा चालक मालक आहे. बाकीचे सगळे सांभाळतात नाहीत असं नाही, सगळे सांभाळतात. पण सगळे कसे जर सांभाळत असेल तर ते सगळे स्वार्थापोटी. जोपर्यंत